नमस्कार, मी मयूर कोळपे 200 अँड 400 मीटर स्प्रिंटर. तर गोळा स्टार्ट टू एंडपर्यंत, टाकण्यापासून स्टेपपर्यंत, स्पीडपर्यंत ही कंडिशन कशी असते हे तुम्हाला आज बेसिकपासून सांगणार आहे. ओके, पहिलं जरी असलं तर पहिल्यांदा आपल्याला हातात गोळा घ्यावा लागणार, बरोबर ना. तर त्यासाठी ही एक तुमच्या पद्धतीची ग्रीप धरा, वर धरा आणि साईडला काय काय जण ठेवतात. त्याने एक तर आधीच हात जड वाटतो गोळा आणि त्यात एवढा उशीर धरायचा आणि मग टाकायचा, मग त्याच्यात पण मजा नाही. त्या टायमिंगला थोडीशी मान ह्या साईडला करायची आणि इथं आतमध्ये जॉईन करायचं. ओके, फर्स्ट. त्याच्यानंतर ना ज्या टायमिंगला तुम्हाला हिथं असणार आहे, ज्यावेळेस फर्स्ट होईल त्या टायमिंगला पूर्ण ताकद ह्या पायावरती पाहिजे. ही आपलं ठेवायचं म्हणजे एक नॉर्मल ठेवायचा आणि तुमचं हँड मोशन जे असते तुम्ही हिथंच ठेवता. तुम्ही हिथनं तुम्हाला फोर्स लागणार नाही, कारण की हिथनंच ओढायचं तुम्हाला, बरोबर. त्याऐवजी जर तुम्ही ह्या फ्रंटला तुमची बॉडी असणार आहे, तुमचा हात जर ह्याच्याऐवजी इकडे जात असेल तर तुम्ही पूर्ण ताकदीने जरी मारला तरी पण ह्या स्पीडच्या जीवावरती जाऊ शकतो बा. त्यासाठी फ्रंटला काय करा, पहिलं म्हणजे ह्याच्यावरती झुका, बॉडी इकडे ठेवा. तुम्ही इकडे ठेवता त्याच्यामुळं वळताना पण चुकतं, बरोबर ना. त्यासाठी काय करा, पहिल्यांदा हे अँगल धरा, त्याच्यानंतर नॉर्मली ह्या साईडला गुडघ्यावरती झुका, हे असं. त्याच्यानंतर काय करा, ही झाला 1 समजा, ही झाला 2, त्याच्यानंतर ना ही झाला 3. ज्यावेळेस ही 3 होईल तुम्हाला फोर्स करायचा आहे, मग त्यासाठी इथनं खांद्यातनं पुश करा जोरात. तिथनं पुश करा. जेवढं तुम्ही पुश जोरात करणार तेवढा या पायाचा पण टन असं भरणार. जर तुम्ही इथनं सोडला तर एवढंच राहणार आहे. जर असा मारला तर हा टन बसणार आहे. म्हणजे ज्या ह्याच्यातनं गेला पाहिजे त्याच्यातनं गोळा जाणार.